एका झाडावरती एका गरुडाने अंडी घातलेली असतात, त्याच्यातनं पिल्लं आलेली असतात. त्यातलं एक पिल्लू चुकून खाली पडतं आणि आईच्या ते लक्षात येत नाही. आणि ते जे पिल्लू खाली पडतं ते तिथे एक नेमकी कोंबडी जात असते आणि तिची पिल्लं असतात त्याच्या मागे आलेली. तर त्याला कोंबडीलाही वाटतं, कारण ते गरुडाचं पिल्लू लहान असतं, त्या कोंबडीलाही वाटतं की ते आपलंच पिल्लू आहे. कोंबडी त्याला पंखाखाली घेते आणि तो गरुड कोंबडी म्हणून वाढतो. म्हणजे त्याला बिचारायला माहितीच नसतं की तो गरुड आहे. तो कोंबडीसारखाच दोन पायावर चालतो. कोंबडी जसे किडे खाते तसाच तो किडे खातो. तो मोठा होतो, खूप मोठा होतो, गरुड असतो. पण तरीही मानसिकदृष्ट्या तो कोंबडीच असतो, कारण त्याला माहितीच नसतं की आपण गरुड आहोत. आणि एक दिवस मग तो मोठा झाल्यावर, म्हणजे त्याला उडता येत असतं पण त्याला कसं उडायचं ते माहीत नसतं. त्याच्यामुळे तो अजूनही जमिनीवर दोन पायांनी खुरडत खुरडत चालत असतो. आणि एक दिवस त्याला दुसरा एक गरुड दिसतो. तो आपले पंख फैलावून आकाशामध्ये भरारी घेत असतो. तर त्याला ते खूप त्याचं कौतुक वाटतं. म्हणजे ते खूप खूप त्याला इम्प्रेसिव्ह वाटतं की असा पक्षी आहे जो इतका वर उडतो आणि त्याचे पंख इतके पॉवरफुल आहेत की तो अशी वरती गगनभरारी घेऊ शकतो. आणि त्याच्या मनात येतं की मलाही असं व्हायला पाहिजे होतं, मलाही उडता येता आलं असतं तर काय करायचं, काय किती मजा आली असती. आता अर्थात त्याला हे सांगणारं कोणी नसतं की तू गरुड आहेस. मग त्याला कळणार कसं तू गरुड आहेस हे? तो त्याच्या मनात असतं की मी कोंबडीच आहे. पण तो तरी विचार करतो की मला उडायचं आहे आणि मला तर, मी कोंबडी आहे त्याच्यामुळे मी उडू शकत नाही. पण मी एक काम करेन, मी ती जी भिंत आहे ना त्या वरच्या भिंतीवरती चढतो आणि मी भिंतीवरनं खाली उडी घेतो. ठीक आहे, मला नाही मिळाली भरारी, मला पंख आहेत की नाहीत मला माहिती नाही आहे. आय विल जम्प, इट्स ओके इवन इफ आय डाय, ॲटलीस्ट आय वूड डाय ट्राईंग. सो तो गरुड त्या भिंतीवरती चढतो कसा बसा खुरडत खुरडत, आणि त्या भिंतीवरनं तो स्वतःला झोकून देतो खाली. आणि ऑब्व्हियसली तो गरुड असतो, जेव्हा त्याने खाली झोकून दिलं की आपोआप त्याला म्हणजे ते त्याच्यामधलं जे स्ट्रेंग्थ आहे ते आठवतं आणि तो त्याचे पंख पसरवतो आणि भरारी घेतो आणि उडून जातो. आता या गोष्टीमधलं तात्पर्य, गरुडाने जर विचार केला नसता की मी प्रयत्न करणार आहे, मला उडता येतं की नाही, कदाचित मी उडणारही नाही, पण जोपर्यंत मी प्रयत्न करणार नाही तोपर्यंत मला समजतच नाही आहे की मी गरुड आहे का कोण आहे ते. आता हे हिंदू समाजाने ठरवायचं आहे की त्याला गरुड व्हायचं आहे की कोंबडीच बनून राहायचं.